नमस्कार, आपण पाहत आहात क्रांती न्यूज। सांगली जिल्ह्यातील ताकारी येथे घडलेल्या मोठ्या ज्वेलरी घरफोडी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे। या प्रकरणात 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या कारवाईत तब्बल 10,41,614 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे। 12 डिसेंबर 2005 रोजी सायंकाळी 6 वाजता ते 13 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10:30च्या दरम्यान वाळवा तालुक्यातील ताकारी भागात असलेल्या महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाची मागील भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली होती। या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तातडीने तपासाच्या सूचना दिल्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला। 18 डिसेंबर रोजी पेट्रोलिंग दरम्यान सांगलीवाडी टोलनाका परिसरात चोरीचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे सापळा रचून 2 मोटरसायकलवरून आलेल्या 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं। झडती दरम्यान त्यांच्याकडून 19 ग्रॅम सोन्याचे दागिने, 3 किलो 440 ग्रॅम चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच 2 मोटरसायकली असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। चौकशीत आरोपींनी ताकारी येथील महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानात लोखंडी पारीने भिंत फोडून चोरी केल्याची कबुली सुद्धा दिली आहे। या गुन्ह्यात आणखीन एका आरोपीचा सहभाग असल्याचं निष्पन्न होत आहे। सर्व आरोपींना पुढील तपासासाठी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड साहेब करत आहेत। सांगली पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे ज्वेलरी व्यावसायिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे। या आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपण पाहत रहा क्रांती न्यूज।